सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उपवर्गीकरणाचा जो डाव RSS प्रणीत भाजप प्रणीत या जातीय हिंदू आतंकवाद्यांच्या मनावर घेतलेला आहे आणि उपवर्गीकरणाचा घाट घालून मातंग समाजामध्ये आणि महार समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या पेशवाईनं चालू केलेला आहे, ज्यामध्ये अग्रेसर भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण भांडण बघितलेलं आहे की दलित वर्सेस मुस्लिम, दलित वर्सेस हिंदू, हिंदू वर्सेस मुस्लिम अशा पद्धतीचे वाद निर्माण करून RSSनं आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला। पण महार आणि मांग या 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीमध्ये, या मिळून एकत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते। त्यांना एकमेकापासून दूर लुटणे आणि आंबेडकरी चळवळीला खीळ देणे ही जी भूमिका त्यांनी विषारी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेच्या निषेधार्थ 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी नांदेडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महामोर्चाचं आयोजन कुठल्या विशिष्ट जातीच्या विरोधात नाही। मोर्चा काढला म्हणजे मांगांच्या विरोधामध्ये महारांनी काढलेला मोर्चा अशी जर कोणाची भूमिका असेल तर ती मूर्खपणाची आहे। आमची भूमिका ती नाही। मातंग आमच्यापासून कधीच वेगळा नव्हता, मातंग आमच्यापासून कधीच वेगळा जाणार नाही। RSSनं काही आपले दलाल नेमलेले आहेत, जयचंद नेमलेले आहेत आणि त्यांच्यामुळं या समाजाला खीळ बसवण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे। त्याच्यामध्ये ते कधीही यशस्वी होणार नाहीत, कारण मातंग समाज आणि महार समाज हा अतिशय समतेनं, स्वातंत्र्य बुद्धीनं आणि आपल्या माणुसकीनं एकमेकाशी नातं सांभाळून वागत आलेला आहे। प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेतून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून, साथ आमच्या हातात हात घालून त्यांनी आमच्याबरोबर आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे। पण असं करत असताना आपण बघितलं की नामांतराच्या लढाईमध्ये नांदेडमध्ये जे शहीद झालेले लोक आहेत, ज्याच्यामध्ये जनार्दन पवाडे असेल तो महार होता, पण पोचीराम कांबळे असेल, चंदर कांबळे असेल, पोचीराम कांबळेच्या शरीराचा एक एक तुकडा जय भीम जय भीम जय भीम म्हणत असताना, नामांतर हे झालं पाहिजे अशा पद्धतीची घोषणा देत असताना त्यांनी मृत्यू स्वतःहून स्वीकारला होता। असा मातंग भाऊ आमचा, त्या भावाला आमच्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसनं त्यांच्या नीतीनं चालवलेला आहे। याचा निषेध करणे, त्यांचा धिक्कार करणे आणि त्यांना या महार मातंग समाजाच्या बाजूनं, एकाच्या बाजूनं न बोलता, ते कोणाच्याही बाजूनं न उभे राहता आमच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याची त्यांची मानसिकता होऊ नये, त्यांची हिंमत होऊ नये म्हणून आम्ही तो मोर्चा काढत आहोत। तो मोर्चा आमचा मातंगासाठी आहे, तो आमचा मोर्चा महारांसाठी आहे, पूर्वाश्रमीच्या आजच्या बौद्धांसाठी आहे, या अनुसूचित जातीमधल्या 59 जातीच्या स्वातंत्र्यासाठी आहे, त्यांच्या अस्तित्वासाठी आहे, त्यांच्या अस्मितेसाठी आहे, त्यांच्या हक्कासाठी आहे, त्यांच्या अधिकारासाठी आहे। म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही समज करून घ्यावी की आम्ही यांच्यामध्ये फूट मारण्याचा प्रयत्न जरी केला तर ती फूट पडू शकत नाही, कारण फेविकॉल का जोड है ये कभी छूटेगा नहीं, हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं। एवढीच मानसिकता आम्ही ठेवून हा 9 ऑगस्टचा मोर्चा मोठ्या प्रमाणात काढून लेकरा बाळासहित, बायका मुलासहित आम्ही रस्त्यावर उतरणार आणि या जातीयवादी महाराष्ट्र शासनाचा प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीसचा निषेध करणार, धिक्कार करणार आणि त्यांचा निषेध करून त्यांच्या बाबतीत याच्या पुढची कटू भूमिका घेण्याची जर आम्हाला वेळ पडली तर आम्हाला असं वाटेल की जनार्दन मवाडेसारखी, पोचीराम कांबळेसारखी, गौतम वाघमारेसारखी भूमिका घेण्याची वेळ जरी आम्हाला आली तर ती भूमिका आम्ही नक्कीच घेणार। फरक थोडा आमचा त्याच्यात पडणार आहे की गौतम वाघमारे एकटा जळाला, आम्ही एकटे कोणाला जळू देणार नाही। एका RSSच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, भाजपच्या नेत्याला आमच्या सोबत घेऊन आम्ही जाळून टाकू, आमच्या सोबत घेऊन त्यांना आम्ही मारून टाकू, त्यांच्यासोबत आम्हाला मरायला काहीच हरकत नाही। म्हणून एवढी कठोर भूमिका आमची आज झालेली आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुम्ही उपवर्गीकरणाचा जो रचलेला डाव आहे तुम्ही स्वतःहून थंड्या बस्त्यात टाका आणि महार मांगांबरोबर हातात हात मिळून आमची जोड लावून द्या। तुम्ही जे तोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये सांद तुम्ही टाकू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती, आव्हान करतो आणि थांबतो।